मोह लग्न झालं लहानपणी आणि माझ्या माहेरामध्ये की नाही होते भोवाळ. त्याच्या इथं वडाची पूजा करायची नाहीत, त्याच्या इथे संक्रांतीला काही करायचे नाहीत. ते भोवाळ म्हणजे पहिले लक्ष्मी आमच्या लहानपणी मांडीत होती. मागून शनी ते मानभाऊ याचे सांगायचे, त्याच्या इथे लक्ष्म्या मांडायच्या नाहीत. आम्ही ते पहिलं सगळं विसरून गेलो होतो, लहान लहान पोरी. आणि मग मग लग्न झालं. लग्न झालं तरी बी मी काय लय मोठी नव्हती, काय नव्हती, लहानच होती. मग आता इथं आल्यावर आता पुढे पहिला सण आला लग्न झाल्यावर, वडसावित्रीचा. वडसावित्रीचा सण आल्यावर माझी सासू म्हणली म्हणली वडाला पुंजायला जा ना, म्हणली मन्याबाई संग. ती मन्याबाई माझ्या सासूची मैत्रीण होती, वाण्याची. पुंजायला जाय म्हणलं. मग आता आपल्याला तर काही माहीतच नाही की. गेले म्हणे आकाच्या इथे. म्हणे आकाला म्हणलं, म्हणे आका आणि वडाला पूजा पूजा करायला काय काय करतात ते मला सांगा ना. ती म्हणली, मग तिनं सांगितलं. ती म्हणली माझ्या वस्त्र कर, एक फीस घे, खारीक, वाटी, सुपारी, बदाम, 5 फळं घे म्हणली, 5 आंबे घे त्याच्यात टाकून शेणी, आणि वटी एक वायलीच कर. बायाच्या वट्या भरायला म्हणली ती जराशी गहू घे. तिने सगळं पद्धतशीर सांगितलं. आरती घे, हळदी कुंकाचं पाळं घे, पुन्हा तिने एवढी एवढी शिपली आणली. तिने सहानावर जराशी हळद घासली. त्या बाया पहिल्या अशा उट्या भरायच्या. आणि बाया कोण होत्या? फक्त वाण्याच्या. आका लग्न झालेली ती तिच्या घरला गेली, कांताबाई. आणि एक अलका, एक इजाबाई एक, आणि कांताबाई एक, त्या 2 बहिणी. आणि एकीचं लग्न झालं ती घरला गेली. त्या दोघीची लग्नच झाली नव्हती. मने आकानं काय करायचं, त्या 2 पोरी आणि मने आका आणि मी एक, पहिल्यांदा त्या तिघीच पुंजायच्या. मागून शेणी मी त्याला सोबती झाली. तर या गावामध्ये वड सावित्री पुनवच्या दिवशी पूजा करायला जायचं फक्त आम्ही 4 जणीनं. आणि वड होता आडाला निघालेला फांदा, आणि लांब एक होता तिकडे भालेरावच्या मळ्यामध्ये, ते मोठा, ते इरीवर होता. त्याला प्रदक्षिणा घालायत नव्हती. आणि मग आपल्या आडापाशी वड होता. त्या वडाला काय होतं, तिथं तुळस निघालेली होती, तिथं वडाचं झाड होतं. आम्ही आणि पुनवच्या दिवशी पूजा करायची तिथं. पूजापाती सगळी आकाला सगळं बामणानं सगळं तिनं विचारून घ्यायचं बामणाकडून शेणी. ते पद्धतशीर तिनं पूजा करायची. मला पद्धतशीर सांगायचं. आम्ही काय केलं, पूजापाती मांडली, सगळं केलं. आणि मने आकाच्या 3 जणी, त्या 2 पोरी, मने आका आणि मी, आम्ही 4 जणी गेलो होतो तिथं पूजा करायला. मग तिथं वडाची पूजा केली. तर मने आकानं म्हणायचं, आपला 3 याला प्रदक्षिणा पडतात अगं, म्हणजे वड, तुळस आणि पाणी. आडाचं, आडाला प्रदक्षिणा घालायला अगं, आडामध्ये निघालेला होता छोटा. आम्ही काय करायचं, तिथं 108 प्रदक्षिणा घालायच्या. गेलो तिथं, वडाची पूजा केली. एकूण एकीला आकानं त्या उटी भरली, पण त्याला म्हणते उट्या भरायचं. आताच्या बायाला उट्या माहीत नाहीत आणि काहीच माहीत नाही. 4घीनंच पूजा केली. मग आता 5 जणीच्या वट्या भरायच्या. आता आम्ही 4 जणीनं एकूण एकीला हळद कुंकू लावलं, 4घीच्या वट्या भरल्या. आता 5वीची वटी भरायला कोणी बाईच नाही की. आपल्या गावातली ती जुनी पाटलीन जाऊ लागली शेताला. तिला बोलविलं. म्हणे आका म्हणली, ये ग कोंडू, वटी भरून जाय. ती म्हणली, माय कहाच्या वट्या भरायला की पुनवच्या दिवशी. तिथं ते मशानभूमी होती आपली पहिली, आपल्या खारीमध्ये. त्याईनं काय ते म्हणे, ती कोंडू ये म्हणली तरी तिनं म्हणे आकाकडे पाहिलंय नाही. ती सरळ काकाला टोपलं घेऊन शेणी गेली. तितक्यामध्ये काय झालं, मग चुलती तिकून शेणी आली भेटायला आपल्या गोंगुमाईला. तिच्या संग एक लेकरू होतं. आणि ती 2 जणी आल्या. आणि ते पहिलं काय होतं, आता ते बेलाचं झाड आहे की, त्याच्या इकून शेणी जाताना डाव्या हाताला त्याचं झोपडं होतं. आणि तिथं इकून तिकून माणसाला जायापुरतंच असं बिळ लावलेलं होतं. आणि मग आली की तिकून शेणी चुलती. मग चुलती आली तर माय म्हणली, आज काय की माय म्हणली, याच्या मशानभूमीमध्ये बाया बसलेल्या आहेत. आम्ही इरी त्या आडावर बसलेल्या 2-4 जणी. मग चुलती तिकडंच बसली, ती इकडं आलीच नाही.
आमची वाट पाहून पाहून आम्ही डबल मनी आकाची वटी भरली, तिने मई भरली, 5 जणीच्या भरत्या केल्या डबल डबल वट्या भरून शेनी. मग आता एक बाई आम्हाला ओटी भरायला आली नाही आणि काहीच नाही. आणि आता त्या वडापाशी बाया मावनं झाल्या आता. कोणती पशी काय आहे तर कोणती पशी काय नाही, त्याला पूजा करायची कशी करावं ती माहीत नाही. 108 प्रदक्षिणा कोणीच घालणार नाही. आता त्या वडापाशी बाया मावनं झाल्या आता. आता सगळी डिस्को पूजा आहे आणि वडाला चालली आता खाऊन पिऊन शेनी. पहिले 3 दिवसाचे उपास होते. आधी याच्यावर वड काढायचा बिताडावर घरी, 2 दिवस त्या वडाची पूजा करायची आणि तिसऱ्या दिवशी त्या वृक्षाच्या पूजेला जायचं. आता याच्यामध्ये या आम्ही का कलियुगातलेच आहेत का काय, सत्ययुगातले नाहीत. आता असं वरचीवर 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 असं की होत चालले. आता भारी भारीच्या साड्या नेसायल्या, दागिने घालायल्यात आणि मग नटून खेटून वडाची पूजा करायला चालली. पहिल्या बायाला काहाचं नटून खेटून पहिल्या बाया करीतच नव्हते. हां, आपले हे बांधू लागली तेव्हा इथं ते होता गौंडी. आणि वड्याच्या पूजेला आम्ही जाऊ लागलो तर मला म्हणला माय, मी म्हणलं काय बाबा, म्हणला माय वडाची पूजा करून आली तू? मी म्हणलं हो, वडाची पूजा करून आली म्हणलं मी. म्हणला एक तुला गोष्ट सांगतो म्हणला माय. मला सांगा की बाबा. मथारं होतं चिखलीचं. म्हणला माय बस. मी बसली. म्हणला माय, त्या सावित्रीनं पूजा केली होती वडाची. तिला माहीत होतं, आधी सांगितलं होतं म्हणला की हे 12 वर्षाला वड सावित्री पुनवच्या दिवशी, या पुनवच्या दिवशी हे वड तोडायला जाईल आणि हे तिथं मरल म्हणून. मला तिला माहीत होतं म्हणला मरण. तरी म्हणला ती सत्यवान होती म्हणला सावित्री. मात्र तिनं म्हणला त्याच्या संग लग्न केलं. लग्न केलं म्हणला, पण 3 दिवसापासून ती उपाशी होती म्हणला. तिने अन्न खाल्लं नव्हतं. गेली म्हणला ती मोळी तोडायला गेलता म्हणला. ती का पूजा करायला गेली नव्हती, काही नव्हतं म्हणला. ती सांगायली वडाची ती या फांदीवर तुम्ही इकून बसू नका, असं इकून बसून तोडा म्हणून शेनी. पण नाही नाही म्हणला. मग आज 2 मोळे न्यायच्यात म्हणला आपल्या दोघाला. ते इकीत होता बिचारा जाळण नेऊन शेनी. ते वरी तोडायला गेला तितक्यामध्ये ते येम आली. येम आले आले तिला ते येम दिसला. तोडता तोडता त्याचा ते वरून शेनी निष्ठला खाली पडला तसा त्याचा ते परा निघून ती त्याच्यातली ज्योत निघून चालली. ती तिला दिसायली सावित्रीला त्या यमाच्या हातामध्ये. तिने मुंडकं घेतलं होतं मांडीवर. ती ज्योत निघत ती त्याच्यापाशी गेली. तिनं ते खाली टाकलं मुंडकं सत्यवानाचं. आणि ती जसं जसं ते ज्योत गेली त्याच्या हातामध्ये, जसा जसा ते यम निघाला तशी तशी त्या यमाच्या मागं गेली म्हणला. यमाच्या मागं गेली. सासू सासरे म्हणला ते तिची आंधळी होती. तिच्या माहेरात म्हणला वंशाला दिवा नव्हता म्हणला, त्याला मुलगा नव्हता म्हणला. कोणाला? त्या सावित्रीच्या माहेरामध्ये. सावित्री एकलीच होती आणि तिचा एक नवरा मेला. शेवटी ती त्याच्या मागच चालली यमाच्या. यम म्हणायला येऊ नको, नाही म्हणती मी तुझ्या मागच येणार आहे. मग सत्यवान दिल्याशिवाय मी जातच नाही. ती त्याच्या मागच चालली. ते म्हणला तुला काय मागायचे ते माग म्हणला. वर मागितल्यावर पुन्हा ती म्हणली माझ्या सासू सासरेला डोळे दे म्हणली. तथास्तु म्हणला. तिच्या सासू सासरेला डोळे आले घरी. पुन्हा तरी बी त्याच्या मागच चालली. ते पुढी चालला ही मागच चालली, ते पुढी चालला ही मागच चालली. ते म्हणला आता तुला वर दिला तरी तू मागच आलीस काय? पुन्हा म्हणला काय वर मागायचं ते माग म्हणला. मग काय केलं म्हणला तुला मी 3 वर देणार आहे म्हणला. आता 1 दिलाय म्हणला, 2 राहिली. तर म्हणली माझ्या माहेरामध्ये वंशाला दिवा नाही म्हणली, तिथे दिवा लावा म्हणली. तथास्तु म्हणला.
यमानं सांगितलं. आता मग पुन्हा ते 2 वर दिले तरी पुन्हा ते पुढे चालला यमन ही मागच चालली. आता म्हणला शेवटचा आहे म्हणला, तुला काय मागायचे ते माग. ती म्हणली काहीच देऊ नको म्हणली, मोह मला सत्यवान दे म्हणली, मला दुसरं काहीच मागायचं नाही. हा, यमाला वापस येऊन शेनी त्याच्यामध्ये जीव घालून शेनी त्याला जिवंत करावं लागलं. त्या सावित्रीनं अशी पूजा केली होती, अशी पूजा केली नव्हती. ती फक्त गेली आणि तिथे त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसून शेनी, तर मग तिनं तेव्हापासून शेनी त्या वडाला ती पूजा करीत होती तिथून शेनी. तर ही कथा मला जी गोष्ट सांगितली होती आधी मी सांगितली तुला ती, आणि मला जे सांगितली होती गौंड्यानं चिखलीच्या बुधाचं होतं ती. तर ते म्हणला माय, आता म्हणलं तू म्हणला जर बुखारीनं पडला मालक तर म्हणला तू आणतीस का सोडवून शेनी. मी म्हणलं बाबा आमच्यानं काय सोडीनं होणार आहे. म्हणला मी काहाला वडाला